नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बॅक पार्टची ड्राफ्टिंग केली 32 साईजच्या प्रिन्सेस कट. आता आपण या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करणार आहे 32 साईजच्या. तर फुल मेथड जी आहे ती प्रिया मॅमच्या मेथडनुसार असणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काही डाऊट असल्यावर कमेंट नक्की करा. तर चला, आता आपण फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करतोय. तर इथं आपल्याला शोल्डर घ्यायचे. तर हे बघा, हे मेजरमेंट आहे. या मेजरमेंटनुसारच आपण फुल ड्राफ्टिंग करणार आहे. तर इथं आपल्याला शोल्डर घ्यायचे 14 इंच शोल्डर आहे. तर त्याचं निम्म करून घ्यायचं. तर निम्म झालं आपलं 7.5 इंच. तर इथं बघा 7.5 इंचावर इथं मी मार्किंग करते. त्यानंतर इथून जे शोल्डर टाकले तिथून आपल्याला डाऊन जायचं 1 इंच. त्यानंतर इकडनं गळारुंदीची मार्किंग घ्यायची 2.5 इंच. स्केलने आपण हे जोडून घेऊ. त्यानंतर बघा, इथं आपल्याला आर्म होलची मार्किंग करायची. आता बॅक पण डीप आहे आपला आणि फ्रंट पण डीप आहे. तर दोन्ही डीप असल्यामुळे आपल्याला डीपने फॉर्म्युला इथं बघावं लागणार आहे. तर इथं बघा, आपण बॅकला पण हाच फॉर्म्युला वापरला होता, आता फ्रंटला पण हाच वापरणार आहे. तर चेस्ट किती आपली 32/6 करायचं आणि त्यात प्लस करायचं आपल्याला अर्धा इंच. तर किती झालं, 1 मिनटं, 32/6 प्लस करायचं 0.5. तर किती झालं, 5.8 म्हणजे 5.25 वर मार्किंग करायची. आता इथून 1 इंच डाऊन गेलो आहे, इथून आपल्याला टेप ठेवायचा आणि 5.25 इंचावर मार्किंग करायची. तर ही जी लाईन आहे ही आपली छातीची लाईन आहे. तर इथं बघा, आता हे ब्लाऊजवरचे मेजरमेंट आहे, त्यामुळे इथं मी काही लुझिंग देणार नाही. तुमचे जर बॉडीवरचे मेजरमेंट असले तर तुम्हाला इथं लुझिंग द्यायची आहे 1.5 इंच. लुझिंग देणं कंपल्सरी आहे, पण बॉडीवरून जर मेजरमेंट घेतले तर आपण लुझिंग देत असतो आणि ब्लाऊजवरून मेजरमेंट घेतले तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची लुझिंग वगैरे आपण देत नाही. तर इथं बघा, आता तुम्ही बॉडीवरचे घेतले असेल तर तुम्हाला इथं लुझिंग द्यायची 1.5 इंच. मी आता इथं लुझिंग देणार नाही आहे. तिथं छातीचं मेजरमेंट घेते 32 साईजनुसार. आपलं 32चा चौथा भाग झाला 8 इंच आणि पुढे शिलाई मार्जिन झाली 2 इंच. त्यानंतर आपल्याला बघा, इथं शोल्डर मायनस करावं लागेल, कारण त्यानंतरच आपल्याला आर्म होल ड्रॉ करता येईल. तर शोल्डर मायनससाठी आपल्याला 3 मेजरमेंट लागतील. ते म्हणजे पुढचा गळा, रेडी शोल्डर आणि नेकचा पॅटर्न. तर आपला पुढचा गळा 6 इंच आहे आणि रेडी शोल्डर 2.5 इंच आहे आणि नेकचा पॅटर्न म्हणजे राऊंडच आहे, गोल गळा आहे. तर इथं बघा, हे रेडी शोल्डर -4 आहे. हा 2 पासून 2.25 पर्यंत तुम्ही वापरू शकता. तर इथं नेक डीप दिले बघा, तर 6 इंच पहिल्याच लाईनमध्ये येते. तर इथं नेकचे पॅटर्न पण दिले, तर राऊंड नेक आहे बघा. तर मायनस किती होते, 1.5 इंच. तर आपलं फुल शोल्डर आहे 14 मायनस 1.5, तर किती झाले 12.5. तर भागिले 2 करू, तर किती झालं 6.25 इंच. तर इथून बघा, आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे 6.25 इंचावर. इथे देखील सेम 6.25 इंच. तर हे मार्किंग अगोदर आपण जोडून घेऊ. आता या मार्किंगचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. इथून बघा, टेप असं ठेवायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची आणि तिथून आतमध्ये आपल्याला 5 इंच मार्किंग करायची. तर ही इथं आपण असं जोडून घेऊ. इथून आपल्याला 1.25 इंचावर मार्किंग करायची, क्रॉस मार्किंग, कारण बॅकला आपण 1 इंच केली ती साईजनुसार. आता आपण इथं 1.25 इंच करणार आहे. तर इथं बघा, फ्रेंच कवनी मी आर्महोलचा जो शेप आहे तो ड्रॉ केला आहे. त्यानंतर बघा, ते मायनस झालेले शोल्डर आणि इकडचं ही क्रॉसवाली लाईन, या क्रॉस लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. तिथून मी टेप असा ठेवते, सेंटरवर एक मार्किंग करायची. इथून बघा, या टेप आपल्याला असा ठेवायचा आहे आणि मार्किंग करायची आता पुढच्या गळ्याची. तर पुढचा गळा किती आपला 6 इंच. शोल्डर टू अपेक्स किती आहे 9.5 आहे. तर अर्धा इंच प्लस करून 10 इंचावर मार्किंग करायची. आणि ब्लाऊजची उंची किती आहे, ब्लाऊजची उंची 15 आहे. तर 1.5 इंच आपण फ्रंटमध्ये प्लस करत असतो ओल्ड मेथडमध्ये. तर इथं मी 1.5 इंच प्लस करते ब्लाऊजच्या उंची.
आता आपण हे सर्व मार्किंग जोडून घेऊ अगोदर. ती ही झाली आपली कमरची लाईन, हे झालं आपलं शोल्डर टू अपेक्स आणि ही झालं आपला पुढचा गळा. तर इथं बघा, तर इथं जेवढं मायनस आहे सेम आपल्याला इकडे देखील तेवढंच मायनस करायचं आहे. ती इथं आपण चेक करून घेऊ. ती इथं किती 1 इंचाला 1 लाईन कमी असं मायनस होतं. तिथं आपण इकडं सेम तसं मार्किंग करून लाईन ड्रॉ करू. ती इथं बघा, ती जी स्केल आहे ही आपल्याला छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती ठेवायची आहे आणि तुमचा गळा जर या स्केल लाईनच्या खाली जात असेल किंवा स्केल लाईनवर जरी असेल तर तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं, म्हणजे पाव इंच मायनस करायचं आहे. तुम्ही जर मायनस केलं नाही तर शोल्डर लूज पडतील आणि गळा देखील लूज पडेल. तर आपण इथं आता मायनस करू, कारण ही बघा ही आपली पुढच्या गळ्याची लाईन आहे. इथून मी मायनस करते पाव इंच. हे आपण जोडून घेऊ. तर बघा मायनस केलं त्यानंतर आपल्याला रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर रेडी शोल्डर 2.5 इंच आहे, अर्धा इंच प्लस 1 इंच प्लस करून 3.5 इंच इथं मार्किंग केली. ती इथं आपल्याला चेक करायची आहे. गळा रुंदी किती येते आहे 2.25. ती इथं देखील सेम 2.25 इंच मी मार्किंग करते. बॉक्स बनवून घ्यायचा. पुढच्या गळ्याचा जो शेप आहे तो इथं मी ड्रॉ करून घेते, राऊंड शेप. इथं बघा, आता शोल्डरची जी लाईन आहे ती सरळ नसते, थोडी क्रॉसमध्ये असते. तर इथून आपल्याला पाव इंच मार्किंग करायची इथे. ती आपल्याला क्रॉसमध्ये इकडे जॉईन करायचं आहे असं. हे बघा इथं. त्यानंतर बघा आता इथं अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करायचं आहे. तर अपेक्स टू अपेक्स किती आहे आपलं 7 इंच आहे. तर त्याचं निम्म किती झालं 3.5 इंच. तिथं 3.5 इंच मार्किंग करते. आता इथं 3.5 केली ती इथं आपण 3 इंच करणार, अर्धा इंच कमी करायची इथं. तर आपण ही जी लाईन मार्किंग जोडून घेऊ. त्यानंतर इथं टक्स घ्यायचा आहे. तर टक्स कसं घ्यायचा, आता आपली साईज 32 आहे. तर 32 साईजनुसार आपण चार्टमध्ये चेक करू. तरी बघा, तर 32 साईजनुसार आर्मोलचा टक्स येतो आहे 1.25 इंच आणि कमरचा टक्स येतो आहे 2.5 इंच. तिथं आपण 2.5 इंचाचा टक्स घेऊ. ते मार्किंग इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला कमरची मार्किंग करायची. इथं कमर किती आपली 7.5 म्हणजे 30/4 करायचं. किती झालं 7.5. त्यानंतर टक्स किती आहे 2.5 इंचाचा. आता हे टक्सचं मार्जिन मायनस होणार आहे, कारण टक्स नंतर मायनस होणार आहे, मग त्याचं मार्जिन देखील आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर यात प्लस करते मी 2.5 इंच. तर किती झालं 10 इंच. तर इथं मी 10 इंच एक मार्किंग करते. शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. तर ही मार्किंग अगोदर आपण जोडून घेऊ स्केलनी. त्यानंतर बघा, आता हा जो टक्स आहे याला आपल्याला शेप द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला ही जी लाईन आहे हिचे 3 सेंटर काढायचे. ते टेप असा ठेवायचा, तो फोल्ड करायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची, पुन्हा तिथून टेपवरती असं ठेवायचा, पुन्हा फोल्ड करायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची. तसंच टेप खाली घेऊन आपण इथे एक मार्किंग करून घेणार. म्हणजे हे तिन्ही सारखेच सेंटर काढायचे आपल्याला. सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं, मधल्या सेंटरपासून पाव इंच बाहेर जायचं. तर आपण स्केलनी हे जे आहे ते मार्किंग जोडून घेऊ. ते बघा, इथून आपल्याला एक लाईन इतकासा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, आता आपण इथं टक्स घेतला 2.5 इंचचा. तर आपला आर्महोलमधला आपल्या साईजनुसार टक्स येणार आहे 1.25 इंच. तर इथं बघा, तर 1.25 इंचावर छातीच्या लाईनवर टेप ठेवायचा असा आणि पुढे ढकलत न्यायचं आहे. आता जिथं टच होतो आहे तिथं मार्किंग करायची आणि 1.25 इंचाचं निम्म करायचं बघा. इथं आपल्याला मार्किंग करायची. दोन्ही बाजूनी 1.25 इंचाचं निम्म करून मार्किंग केली. त्यानंतर पूर्ण टक्स आपल्याला चेक करायचं आहे 1.25 इंच येतोय का. तर येतोय. तो इथं आपल्याला
जॉईन करायचं आहे बघा इथे. इथे देखील सेम. त्यानंतर बघा आता आपल्याला अगोदर या दोन्ही टक्स चेक करून घ्यायचे. तर अगोदर हा टक्स चेक करू. तर हा किती येतोय आपला 6.5 इंच. तर हा देखील सेम आपल्याला तेवढाच हवा आहे. तर बघा टेप असा ठेवून तर 6.5 इथे येते. तर किती येतोय आपला अर्धा इंचाचा गॅप येतोय. तर त्याच्या डबल आपण इथे घेऊ म्हणजे 1 इंच. इथे देखील अर्धा इंच घ्यायचे. इथे जेवढा गॅप आला आहे तेवढाच इथे देखील घ्यायचा आहे आणि इथे देखील तेवढाच घ्यायचं आहे बघा अर्धा इंच. त्यानंतर आपण आता स्केलने अगोदर हे जे मार्किंग आहे ते जोडून घेऊ. इकडे देखील सेम. त्यानंतर इथं बघा ही स्केल अशी ठेवायची या फिटिंगच्या लाईनला टच करून इथं मार्किंग करायची. मार्किंग केली त्यानंतर हे दोन्ही टक्स देखील चेक करायचे. ती इथं आपण टेप असा ठेवू. तर हा किती येतोय आपला 6 इंच. तर हा देखील आपल्याला तेवढाच हवा आहे बघा. बाहेर जातोय आता. इथं मार्किंग करायची. ती मार्किंग आपल्याला इथं जॉईन करून घ्यायची बघा. आणि इथे आपल्याला नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ करायचा आहे. आता मी वेगळ्या पेननी काढते म्हणजे तुम्हाला देखील समजेल त्यासाठी. इथे मी नवीन आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेते. बघा इथं नवीन आर्महोलचा शेप जो आहे तो ड्रॉ केला आहे. त्यानंतर बघा इथं आपल्याला सेंटरला देखील टक्स घ्यायचं आहे. ते इथं मी असं मार्किंग करून घेते आणि हा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 1 इंचाचा. तर दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग करायची. स्केलने इकडे जोडून घेऊ ती मार्किंग. अशा पद्धतीने आपला प्रिन्सेस कटचा जो पॅटर्न आहे तो पूर्ण फ्रंट पार्ट आपला ड्रॉ झाला आहे. आता आपण कट करून घेऊ. त्यानंतर बॅक पार्टवर ठेवून देखील कट करू. तर अगोदर आता जशी ड्राफ्टिंग आहे तशी मी कट करून घेते बघा इथून. त्यानंतर पुढचा गळा कट करायचा आहे. त्यानंतर मायनस झालेले शोल्डर आर्महोल लगेच कट करायचा नाही, नंतर कट करू आपण. त्यानंतर बघा आता हा खालचा जो टक्स आहे तो कट करून घेऊ आपण, कारण तो टक्स कट केल्याशिवाय आपल्याला वरती आर्महोल आपला मॅच होणार नाही तो टक्स. तर अगोदर खालचा टक्स जो आहे तो कट करायचा. त्यानंतर हा जो टक्स आहे तो मायनस करायचा, म्हणजे आपल्याला हे बघा मार्किंग अशी एकावर एक जशी मार्किंग केली तशी ठेवून घ्यायची अशी. तर बघा आपला ब्लॅकवाला आणि ब्ल्यूवाला जो आर्महोल आहे तो मॅच होतोय. तो आता मी कट करून घेते इथं. कट झाला. त्यानंतर बघा आता आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तर इथून फोल्ड केलाय तिथं अर्धा इंच खाली मार्किंग करायचं. इथून या फोल्ड लाईनचा सेंटर काढायचा आहे. सेंटर व मार्किंग करून 1/2 इंच बाहेर मार्किंग करायची आणि आपल्याला फ्रेंच कर्वने प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो इथं ड्रॉ करायचा आहे. ते इथं बघा प्रिन्सेस कटचा शेप मी इथं ड्रॉ करून घेतलाय. आता आपण कट करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने आपलं फ्रंट पार्ट आपलं कटिंग झालं आहे. आता हा देखील टक्स तुम्ही शिलाईमध्ये घेऊ शकता किंवा मायनस देखील अशा पद्धतीने करू शकता. आता मी इथं मायनस केलं आहे. आता आपल्याला हा पार्ट बॅक पार्टवर ठेवून देखील चेक करायचा आहे. तर मी इथं बॅक पार्ट घेते. बघा मी बॅक पार्ट घेतला आहे. आता बॅक पार्टवर हा प्रिन्सेस कटचा पार्ट आपल्याला व्यवस्थित जॉईन करायचा आहे. इथं बघा असा इथून मी असे मार्किंग करून घेते. 1/2 इंच गॅप ठेवायचा आहे आपल्याला.
इकडे देखील मार्किंग करून घ्यायची आहे. आपण इथं अगोदर जॉईंट करून घेऊ आणि आपल्याला जो हा आर्महोलचा शेप आहे तो आता या लाईनला जॉईन करायचा आहे. इथं आर्महोलचा शेप जो आहे तो मी ड्रॉ केला इथं. त्यानंतर आपल्याला ही जी लाईन आहे ही देखील स्ट्रेट करायची, पण त्या अगोदर ब्लाऊजची उंची चेक करायची, त्यानंतरच ब्लाऊज कट करायचं आहे. ते इथून मी ब्लाऊजची उंची चेक करते बघा. तर इथं ब्लाऊजची उंची येते 14.5. तर मी इथं जी आहे ती ठेवून घेते 14.5, कारण ती शिवून 13.5 तयार होणार आहे. ती इथं 14.5 ठेवली. तर बॅक पार्ट आपण कट करून घेऊ इथं. तर बघा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट देखील ड्राफ्टिंग झाला आहे. इथं तुमचा जेवढा गळा आहे त्याची मार्किंग करायची बेल्टची, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून जसा राऊंड शेप आहे तो ड्रॉ करायचा आहे. आपण शोल्डर मायनसमध्ये जो गळ्याचं मेजरमेंट घेतलं आहे ते. त्यानंतर हा फ्रंट पार्ट आहे. तर बघा ते हे देखील तुम्हाला अस्तर व जसेचे तसे ठेवायचे आहे. फक्त तुम्हाला हे जॉईंट होणार आहे एकमेकाला, त्यामुळे दोन्ही बाजूला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि इकडनं आय हुक पट्टीसाठी वाढवायचं आहे. तर स्लीव कशी कट करायची या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये दाखवलं आहे का स्लीव कशा पद्धतीने कटिंग करायची. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.